त्या गावाला, कारण की तिथे प्रत्येक धर्माची प्रत्येक याची मंदिरं आहेत तिथे. तर आपण आता परत पुढच्या आठवड्यामध्ये त्या गावामध्ये दिवसा जाणार आहेत, म्हणजे लवकर, आणि त्या गावामधलं सगळं. हो, पुण्याच्या आसपास जेवढी छोटी-छोटी गावं आहेत ते मी आता दिवाळी झाल्यानंतर मी हळू-हळू सगळीकडे जाऊन 2-2 दिवस राहून त्या गावामधली माहिती देणार आहेत. आपल्या महाराष्ट्राची माहिती आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव राजेश पवार, राहणार कात्रज, पुणे. आणि आत्ता आपण आहोत तालुका बारामती, जिल्हा पुणे. आशिष दादा आलेले आहेत. हो काका म्हणतात. हो आशिष दादा आमचे फार म्हणजे माझे फार जुने म्हणण्यापेक्षा जस्ट आत्ता रिसेंटली एक 2 महिन्यापूर्वी त्यांची ओळख झाली होती लाईव्हवर, आणि त्यांना माझा स्वभाव आवडला, मला त्यांचा स्वभाव आवडला. ते माझ्या लाईव्हवर नेहमी येतात, माझ्या व्हिडिओला कमेंट करत असतात. त्यांचा पण चॅनल आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. हाय, हॅलो. काकांना फ्रेश व्हायचं आहे, पण तरी पण आता आपण सगळ्यांशी बोलत आहोत. स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये. माझं नाव राजेश पवार, राहणार कात्रज, पुणे. आणि आत्ता आपण आलेलो आहोत तालुका बारामती, जिल्हा पुणे, आणि मळद गाव आहे. आणि आपला मराठी वन मॅन शो चॅनल आहे. 1 वर्षापूर्वी आपण चॅनल काढला होता. आणि मी तीन ऑप्शन ठेवले होते. कुकिंगचा चॅनल काढायचा, एक भटकांती, म्हणजे मला गड किल्ल्यांची आवड आहे, मी शिवप्रेमी आहे, आणि तो चॅनल काढायचा होता. पण मी कॉमेडी चॅनल निवडला, जेणेकरून मला कुकिंगचं चॅनल काढलं की त्याला सगळं साहित्य लागतं, सगळं आणायला लागतं, आणि परत ते एकटाच माणूस मी घरामध्ये, मी आणि मिसेस. मग माझी दोन्ही मुलं आउट ऑफ इंडिया आहेत. मग ते कुकिंगच्या चॅनलचं मी कॅन्सल केलं. नंतर म्हटलं भटकांती चॅनल काढायचा, पण त्याच्यामध्ये गाडी लागते, थोडंसं पेट्रोल फिरायला लागतं, आणि पाऊस, वारा, ऊन सगळं सहन करायचं. आता माझं एज 58 आहे. म्हणून ती पण आयडिया मी ड्रॉप केली, आणि मी वळालो कॉमेडीकडे. कॉमेडीला इन्व्हेस्टमेंट लागत नाही. तुमचं फेस रिडिंग महत्त्वाचं असतं. तुमचं फेस रिडिंग फार महत्त्वाचं असतं. तुमचा चेहऱ्यावरचे हावभाव महत्त्वाचे असतात. आणि मी बऱ्याचशा यूट्यूबर्सला मार्गदर्शन करत असतो की मला यूट्यूबचं जास्त नॉलेज नाही, मला एडिटिंग पण येत नाही मित्र. म्हणजे आमच्यासारख्या एजच्या, आमच्या जनरेशनच्या वेळेस साधा मोबाईल होता, आता म्हणजे साधा फोन होता, आता मोबाईल आलेला आहे. बरेच टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. त्यामुळं आमच्यासारख्या जनरेशनला ते कॅचअप करायला वेळ लागतो. तरी पण मी बरंचसं काही काय शिकलेलो आहे. आमचे अजय शिल्पा आहेत, ते मला फार खूप सहकार्य करतात. मला काका काका म्हणतात, सगळेजण काकाच म्हणतात, पॉवरफुल काका म्हणतात, कोण चॉकलेट काका म्हणतं. हो, चॉकलेट काका म्हणतात. मी जिथं सोसायटीत राहतो ती 350 फ्लॅटची सोसायटी आहे, आणि तिथं 150 ते 200 लहान-लहान मुलं आहेत. मी खाली आलो की मला काका काका चॉकलेट द्या. मी सगळ्यांना चॉकलेट देत असतो. तर माझं नाव चॉकलेट काका पण म्हणतात, पीके काका म्हणतात. पीके म्हणजे पवार काका. पण आमच्या होममेकर शीतलताई आहे, ते मला पॉवरफुल काका म्हणतात. आमच्या अजय सोमशेताई आहेत, पॉवरफुल काका म्हणतात. ते म्हणतात, काका तुमचं एज आता 58 आहे, पण ह्या एज ऑफ 58मध्ये पण तुम्ही एवढे छान छान व्हिडिओज काढतात, एवढी एनर्जी तुम्हाला येते कुठनं? हो मित्र, माणसाला एनर्जी, तुमचं मन साफ पाहिजे तुमचं. हो, तो ॲटोमॅटिक एनर्जी येते. डोकं शांत पाहिजे, मन साफ पाहिजे, तुम्हाला एनर्जी येते भरपूर. सोपान सोपान वगैरे आले जी म्हणतात. ओके, नमस्कार काका म्हणतात, सोपान वगैरे. नमस्कार दादा, नमस्कार. स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये. आणि आणि मी जिथं संधी मिळेल तिथं व्हिडिओज काढत असतो. आणि माझे लाईव्ह, आत्ता हा लाईव्ह आपला सकाळचा आहे, पण माझे लाईव्ह शक्यतो क्राऊडमध्ये असतात, मॉबमध्ये असतात. मला आवडतं मॉबमध्ये जायला, क्राऊडमध्ये जायला. आणि आता आपण पुण्याला जाणार, म्हणजे मी राहणार पुण्यातलाच आहे. पुण्याला गेल्यानंतर आपण आता गणपती उत्सव आलेला आहे, दहीहंडी उत्सव आलेला आहे, दिवाळी आलेली आहे, आणि पुण्यामध्ये गणपती फार प्रसिद्ध आहेत. आणि पुण्यामध्ये प्रेक्षणीय स्थळ भरपूर आहेत. काल मी एका ताईंच्या लाईव्हला गेलो होतो, त्या पण पुण्याच्याच आहेत. बरेच जण विचारत आहेत मी पुण्यामधले प्रेक्षणीय स्थळ काय काय आहे, तर ते म्हणले दगडूशेठ हलवाई गणपती. पण पुण्याचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे शनिवारवाडा आहे, पर्वती आहे, सारसबाग आहे, पाताळेश्वर मंदिर आहे, आगाखान पॅलेस आहे, नंतर कात्रज घाट आहे, कात्रज सर्प उद्यान आहे,
बरेचसे